ओके, अशी 3 वेळा. ओके, 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 हवा. परत 1 2 3. परत 1 2 3. ओके, लास्ट. हरिओम. आवाज जोरात आला पाहिजे. जय हिंद. जय हिंद. थँक्यू सो मच. आणि मी पहिल्यांदा माझ्या मनातील एक शब्द मी बोलू इच्छितोय. आज मी सकाळी मला फोन आला आमचे मित्र आबाजी पाटील यांचा. फोन आला आणि मी उचलला नाही म्हणलं परत मी फोन केला, पण मला कायम आबाजींचा फोन यासाठी यायचा, कधीतरी वाढदिवस शुभेच्छा, कधी शुभेच्छा द्यायचा असला तर फोन यायचा. मग यांचा फोन आल्यामुळे फोन आलाय, मला फोन करायला पाहिजे. मी लगेच फोन केला आणि त्यांनी सांगितलं एका ठिकाणी तुमचं व्याख्यान घ्यायचं आहे, तुम्ही बोलायचं आहे आणि आमचं संस्कार शिबिर आहे, बाल संस्कार शिबिर आहे. आटपून मी 11:30ला आलो, म्हणलं मी येतो म्हणलं आणि मी तात्काळ गाडीला बसून आलो. आणि मी इथं आलो आणि आल्या मला ते लाठी गाठी खेळते बघितलं, पाटलांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला असं वाटतं माझ्या जीवनातला सगळ्यात चांगला दिवस कुठला असेल तर ज्यांना गुरु मानणारे लोक इथं आहेत आणि ज्यांना गुरु मानतात त्यांच्या पुढे बोलायचं, म्हणजे साक्षात देवाच्या पुढे बोलायचं योग मला येतोय, हे मी माझं भाग्य समजतोय. आज मी किल्ले पन्हाळगडाच्या पायथ्याला जातोय, ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची भेट झाली आणि ज्या गावामध्ये नरवीर शिवाकाशींचा जन्म झाला. ते नेमापूर गावच्या एक लेडीज इथं आलेले आहेत, आता मग सांगितलं, उपसरपंच आहे. ती शिवाकाशींचा जन्म झाला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपलं बलिदान दिलं, त्या शिवाकाशींच्या गावातून येतात. त्यांच्याबद्दल एकदा जगामध्ये मोठं होण्यासाठी संस्काराची गरज लागते, ते संस्कार तुम्हाला इथे भेटतात आणि तुम्ही जर इथं आला असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. मी किल्ले पन्हाळगडावरती जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं विचार करतो की त्यांनी कसं जीवन जगले असतील, त्यांचं बालपण कसं असेल, त्यांचे वडील एका ठिकाणी आणि ते सर्व्हिस करत होते आदिलशाहच्या दरबारामध्ये, निजामशाहच्या दरबारामध्ये. मग ज्या मुलाला 7,500 फौजेचा घराच्या भोवती वेढा असायचा, सर्व गोष्टी मिळायच्या, एका मोठ्या सरदाराचा मुलगा, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की मी वेगळं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. का असा विचार केला? सर्व सुखसोयी मिळत होत्या, सर्व लोक त्यांच्या घरामध्ये नोकर चाकर होते, तरी सुद्धा असा निर्णय का घेतला राजांनी? आज आपण काय करतोय? माझ्या वडिलांचं 5 एकर रान आहे, मला काही करायची गरज नाही, शिकायची गरज नाही. माझे वडील शिक्षक आहेत, माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, मग मी काय करायला पाहिजे? मला 10वीला मार्क किती असतील? तुमच्या पुढे मी कोट घालून उभा, कोण सांगू शकतंय माझ्या कोटवर की मला किती टक्के मार्क असतील? मी कमीत कमी केंद्रात पहिला पाहिजे ना? येस या नो? मग मला 10वीला मार्क आहे 46%, 46%. तुम्हाला कोणा 46% मार्क आहे त्याचा सत्कार मी करतो. कोण आहे 46% मार्क्सवाला? आणि 12वीला किती असतील मला मार्क? 12वीला 42%, 42. आणि आज मी तुमच्या पुढे उभा आहे. हे उभा राहत असताना मी 7 दिवसातून MA अबो 70, 70%च्या वरती मार्क्स आहेत. MBA वगैरे वगैरे. आता PhD चालू आहे बाळा. आणि मी तुमच्या पुढे व्याख्यान द्यायला उभा आहे. कधी स्टेजवर उभा राहायला धाडस करत नव्हतो मी, आज तुमच्या पुढे उभा आहे. का? कारण आम्ही काहीतरी गुरुचं ऐकलं, गुरुंना आम्ही प्रथम स्थानी मांडलं. गुरु जर म्हटलेत की तू हे काम करतोय, आम्ही त्यांच्या पुढे कधी गेलो नाही, त्याचा आशीर्वाद हा आहे की मी आज तुमच्या पुढे बोलायला उभा आहे. या जगात तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काही करायचं नाही, तुम्ही फक्त गुरुचा आदर करणे आणि ते सांगतात त्या पद्धतीनं वागणे. या जगात तुम्हाला मोठं होण्याच्या पलीकडे काही म्हणजे तुम्ही होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. आणि इथे एवढी महान लोक आहेत की ती तुम्हाला मार्गदर्शन करता आहेत, म्हणजे तुम्ही फार भाग्यवान आहे. तुम्ही साक्षात तुमच्या कमी वेळेत, म्हणजे तुमचं वय वर्ष, मला वयाच्या 40व्या 45व्या वर्षी कळालं गुरु म्हणजे काय, वयाच्या 35व्या वर्षी कळालं गुरु म्हणजे काय.
पण जर तुम्हाला 7व्या 8व्या वर्षी 10व्या वर्षी जर कळत असेल गुरु म्हणजे काय, तर अबाव 30 वर्षात तुम्ही या जगात सगळ्यात श्रीमंत असणार. मग जगात सगळ्यात श्रीमंत व्हायला काय करायला लागतंय? कुणाला खून करावा लागतो? पैसे मिळवावं लागतात? नाही. सॅटिस्फॅक्शन लाईफ, समाधानी जीवन. एक भगवं वस्त्र घालून अमेरिकेत एक माणूस गेला आणि अमेरिकेतील प्राध्यापकांच्या एक मेळावा होता, कार्यक्रम होता आणि तिथला प्राध्यापक उभा राहायला बोलायला. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की हिअर इज अ मॅन हु इज मोर लर्न दॅन अबाउट ऑल लर्न प्रोफेसर पुट टुगेदर. जगातील सर्व प्राध्यापकांचा व्यासन, अमेरिकेतील सर्व प्राध्यापकांचा व्यासन, ज्याच्या पासंगाला पुरणार नाही असा निसंग वैरागी आपल्या पुढे बसलेला आहे विवेकानंद. जर त्यांना आपण ऐकायला मोकलो तर आपण करंटी ठरू. हे एका प्राध्यापकानं अमेरिकेमध्ये वाक्य काढलं. भगवत धोतर अंगावरती गुंडळून गेलेला माणूस. का? कारण भारत हा संस्कृतीचा देश आहे. भारतामध्ये संस्कृती शिकवली जाते. रामदास स्वामींना भगवं वस्त्र घालून फिरायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते आणि गुरुंना सदैव अग्रस्थानी मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केलं. म्हणून ते जगामध्ये, तुम्ही कधी औरंगजेबाच्या पूर्वजांची नावं तुम्हाला माहित आहेत का? औरंगजेबाचा बड्डे तुम्हाला माहित आहे का? ते सोडा, तुमच्या आजोबांचा बड्डे तुम्हाला माहित आहे का? तुमच्या आजोबांचा बड्डे कोणाला माहित आहे? पंजोबाचा बड्डे कोणाला माहित आहे? एवढी नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा बड्डे आम्हाला का माहित आहे? महात्मा फुलेंचा बड्डे का माहित आहे? कारण त्यांनी समाजासाठी काम केलं, स्वार्थासाठी काम केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला राजवाडा कुठून मिळाला का? बीबी का मकबरा कुठे मिळाला का? ताजमहाल कुठे भेटला का? छत्रपती शिवाजी महाराजांचा भेटला कुठं? बघितला तुम्ही? नाही. रायगड पण आहे, तो अर्ध भग्न अवस्थेमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जो आहे, म्हणून केशवसुतांची कविता, मथुरा काशी वृंदावन कोणाला, ज्या अभाग्याने रायगड नाही पाहिला त्याला. ज्यानं रायगड नाही बघितला त्यानं मथुरा काशीला जायचं. आणि ज्यानं एकदा जन्माला येऊन जर रायगड बघितला तर मथुरा काशीला जायची गरज नाही. का नाही? कारण तीच आपली मथुरा काशी आहे. कारण रायगडवरती गेलं की आयुष्यामधलं सर्वात मोठं साध्यता आपल्याला होते, ती छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होऊन दाखवलेली आहे. ज्या राजाच्या डोक्यावरती रोज मरण, जी व्यक्ती रोज मरण्याच्या भीतीमध्ये, म्हणजे मरण रोज, मृत्यू रोज, त्या माणसाने 49व्या वर्षी वयाच्या 360 किल्ल्यावरती राज गेलं. ज्यावेळी पहिला तोरणा किल्ला घेतला वयाच्या 13व्या वर्षी, त्यावेळी आदिलशाच्या दरबारात बातमी समजली. शहाजीराजे बसले होते एका सदरेवरती आणि आदिलशाला समजलं की शहाजीराजे के बेटे ने तोरणा किल्ला ले लिया. तो आदिलशाह दरबारात हसला मोठ्यानं, हा 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 हा, म्हटला शहाजीराजे के बेटे ने तोरणा किल्ला ले लिया. खंडर जैसा किल्ला है, लिया है तो ले लो म्हणला आणि हसण्यावारे ती गोष्ट घालवली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी येणाऱ्या 20 वर्षामध्ये 360 किल्ले घेतले आणि आदिलशाही संपवली. माणूस हसला होता. मग आज तुम्ही या संस्कार शिबिराला जर आला असेल तर तुम्ही इथून काय घेऊन गेला पाहिजे? तुम्ही इथं काय घेतलं पाहिजे? महाभारतामध्ये ज्यावेळी लढाई सुरू व्हायची होती, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. लढाई सुरू व्हायची होती त्यावेळी युधिष्ठिर रथावरून खाली उतरले. कौरव सेना फार मोठी होती, पांडव सेना थोडी होती. ज्यावेळी युधिष्ठिर रथावरून खाली उतरले, त्याने हात जोडले आणि ते विरोधी पक्षाच्या दिशेने, म्हणजे कौरवांच्या दिशेने चालत येत होते हात जोडून. दुर्योधन साईडला उभा होता, तो लागला हसायला कमरवाट ठेवून. पितामहाची लढाई सुरू व्हायच्या अगोदरच ही भ्यालं बघा, आता आपल्या पाया पडायला आलो. पितामह भीष्म म्हणले, अरे दुर्योधना जरा थांब, तू काय म्हणते तरी बघ. मग विरोधी पक्षाचे पितामह भीष्म मग तिथं गेला, तो हात जोडून डायरेक्ट पितामह भीष्माचं पाय धरलं. पाय धरलं काय केलं पितामह भीष्मानी? आवेशमान भव विजय भव म्हणून आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला. तिथून तो दुसरीकडे गेला द्रोणाचार्यांच्या पुढं. द्रोणाचार्यांचं पाय धरलं. द्रोणाचार्य सांगितलं विजय भव पुत्र विजय भव. परत कृपाचार्यांच्या जवळ गेला, तिने आशीर्वाद दिला विजय भव. सगळ्यांनी आशीर्वाद, मदर नरेशने आशीर्वाद दिला विजय भव.
पुत्र म्हणून सांगितलं, मुला तुला विजयश्री प्राप्त हो म्हणून सांगितलं विरोधी पक्षाची माणसं. त्यावेळी दुर्योधनला राग आला आणि दुर्योधन म्हणाला, पितामहा तुम्ही माझ्या बाजूची माणसं असून त्याला विजय भाऊचा आशीर्वाद देतो, तुम्हाला काय वाटतंय का नाही? तर पितामह म्हणले, अरे मूर्ख दुर्योधना, तू जर हा विचार केला असता तर तू हात जोडले असते आणि युधिष्ठिराच्या जाऊन पाया पडला असतास आणि त्याला म्हणला असतास की हे सगळं राज्य मला दे, त्याला तुला हसत हसत राज्य दिलं असतं. कारण चरण स्पर्शचा परिणाम सदैव आशीर्वाद असतो. ह्या जगामध्ये तुम्ही जर चरणाला हात लावला की तुम्हाला शाप कोण देऊ शकत नाही. ह्या जगात कोणाचं धाडस नाही. तुम्ही पाया जर पडला, मी जर तुमच्या पाया पडलो, तुम्ही असं म्हणणार नाही, जर वाटवून दे असं म्हणणार का कोण? नाही म्हणणार. बेशक आशीर्वाद द्यायचा राहू दे. तुमचा चुलता चुलती पणजी वगैरे इकडे तिकडचे लोक असतील, त्यांच्या पाया पडत तुम्हाला घरात भांडणं असतील, पण तुम्ही आता ह्या संस्कार शिकल्यानंतर त्यांच्या घरी जायचो. जे तुमच्या घरात भांडणं आहे त्यांच्या शेजारी घरात जायचं आणि त्यांच्यावर गुडघं टेकायचं, त्यांच्या डोक्यावर त्यांच्या चरणावर आपलं डोकं टेकवायचं. ती म्हातारी तुला जर तुझ्या आईपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने दूध गरम करून त्यात साखर घालून नाही दिली तर मला विचार, मला फोन करा. तुम्ही 100% देणार. का देणार? कारण चरण स्पर्श याचा परिणाम आशीर्वाद आहे. आणि हे तुम्हाला तुमचे गुरु शिकवतात, हे आम्हाला आमचे गुरु शिकवतात आणि हे आमच्या गुरुने आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही कुठंतरी इथं पोहोचलोय. महाराज छत्रपती शिवाजी महाराज का मोठे झाले? राजा होते, सज्जनगडावरती गेलेत आणि रामदास स्वामींना सांगायला लागले की छत्रपती शिवाजी महाराज की महाराज आमच्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे, आमच्या राज्यामध्ये पूर्ण लोक त्राही करत आहेत. मी माझ्या राज्यातली सगळी धान्याची कोठार ओपन केलेली आहेत, खुली केलेली आहेत आणि सगळ्यांना धान्य वाटप सुरू केलेलं आहे. रामदास स्वामींनी ओळखलं राजांना शिक्षणात थोडीशी काहीतरी कमी आहे माझी. मग रामदास स्वामींनी सांगितलं, राजे तो घन पडलेला तो घन घ्या, हातोडा घ्या म्हणले आणि माझ्या बरोबर चला. माझ्या बरोबर चला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हातोडा घेऊन बरोबर गेले. रामदास स्वामी म्हणजे तो दगड आहे, त्या दगडावरती घन घाला म्हणले. त्या दगडावरती घन राजाने घातला, दगड फुटल्यावर त्या दगडामधून बेडकी बाहेर आली आणि ती बेडकी जिवंत होती. ती उड्या मारत निघून गेली. रामदास स्वामीने हसत प्रश्न विचारला, राजे तुम्ही या बेडकीला अन्न दिलं का? तर राजांच्या लक्षात आलं की मला कुठंतरी गर्व आला आहे, मला कुठंतरी मी चुकलोय काहीतरी. तात्काळ रामदास स्वामींचं पाय धरले आणि स्वामींना सांगितलं, गुरुवारी मला माफ करा, तुम्ही देव नाही, तुम्ही देवाचे प्रतिनिधी आहे म्हणून तुम्ही या धर्तीवरती आलेला आहे. अन्न तुम्ही दिलेलं नाही तर अन्न देणारा देव आहे, तुम्ही फक्त त्यांचे प्रतिनिधी आहे. हे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेलं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज थोर का? आता राजा होते, 2 मिनिटात जेलमध्ये घातला असतं. जर औरंगजेब असता तर शिरच्छेद केला असता. अफजल खान असता, आदिलशाहीतनं अफजल खान निघाले त्यावेळी अफजल खान त्याच्या गुरुने सांगितलं, अरे तुझ्या डोक्यावरती मला शिर दिसत नाहीये, मस्तक दिसत नाही. अफजल खानाला राग आला, गुरुचा शिरछेद करून टाकला, गुरुचंच मुंडकं उडवलं. आपल्या 64 बायकांनी उचललं, ते हिरीत टाकलं, त्यांना बुडवून पाण्यात मारलं आणि त्यांची कबर बांधल्या. विजापूर इथे आहे, त्या विजापूरमध्ये कबर आहे, मी बघून आलोय. प्रत्येक स्त्रीची किंवा एका व्यक्तीची एका आत्म्याची मरताना काय परिस्थिती झाली असेल? इच्छा नसताना मृत्यू जर मिळत असेल तर काय वाटलं असेल त्याला? तो आशीर्वाद काय देणार? आणि तोच अफजल खान ज्यावेळी इथं आला, आपल्या इथं परवा मूर्त्या गावलेल्या आहेत, 2 मूर्त्या त्या काळामध्ये ठेवलेल्या आहेत लपून, एका महाराजांनी कुणीतरी पूर्वजांनी आपल्या, आणि त्याच मूर्त्या परवा सापडल्या आपल्याला गाभाऱ्यात मंदिराचं हे चालवतं, काम चालवतं त्यावेळी. मग ह्यो इथं आला, इथं त्यानं पूर्ण दशा करून टाकली. प्रतापगडाकडे निघून गेला, महाबळेश्वर सुद्धा घाट चढला. छत्रपती शिवाजी महाराजांना एवढंच माहित होतं की खुल्या पठारावर त्या माणसाची लढाई मी करू शकत नाही, मला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच त्याला मारलं पाहिजे. आणि तो म्हणला होता, सह्याद्री का चूहा है इसको दबा के मार दूंगा, म्हणजे एका डोंगरातल्या उंदराला मी दाबून मारणार असं अफजल खानानं सांगितलं होतं बडी बेगमला. आदिलशाही 70,000ची फौज, हत्ती घोडे सोनं सगळं घेऊन मारतात महाराष्ट्रात, सगळ्यांची लुटालूट करत होता, सगळ्यांना मारत निघाला होता. आणि मारत असताना ज्यावेळी तो महाबळेश्वर मध्ये गेला, महाबळेश्वर रणतुंडीच्या घाटातून प्रतापगड पायथ्याला गेला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर खाली येत होते.
आणि ज्यावेळी राजे प्रतापगडावर खाली येत होते त्यावेळी सगळे मावळे म्हणत होते, लोक म्हणते राजे आम्ही तुमच्या बदलाला जातो मारायला. राजे म्हणले नाही, मला जायला पाहिजे, संकट मला जायला पाहिजे म्हणून राजे खाली आले. आणि ज्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाची छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली, अफजल खानाचा कोतळा फाडला आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर परत गेले. हे कसं झालं? हा गुरुचा आशीर्वाद आणि प्रयत्न. तुम्ही काय करायला पाहिजे? चौथीचं गणित अवघड जाते म्हणून गणित बघायचं नाही असं आहे का? नाही. ते गणित 10 वेळा सोडवायचं, 11 वेळा सोडवायचं, 12व्या वेळेत ते तुम्हाला येणारच. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती गेले, मग राजाने काय करायला पाहिजे? आता आपली परीक्षा झाली, आपण काय करतो? मामाच्या गावी जातो, बरोबर ना? आता तुम्ही संस्कार शिबिरला आला, आई वडिलांनी तुम्हाला पाठवलंय म्हणून आवडीने आलाय का तुम्ही? येस या नो? आवडीने आलाय? तुम्ही फार मोठी होणारी माणसं आहे या जगातली, लक्षात ठेवा. कारण का आपण आपली परीक्षा झाली, आम्ही काय करतो? तर आम्ही मामाच्या गावाला जातो, आम्ही मामीच्या गावीला जातो, मजा करतो, आंबे खातो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ज्यावेळी मारलं त्याच रात्री त्यांनी पन्हाळगडाला जायचा निर्णय घेतला आणि त्या रात्री पन्हाळगडाला निघायला सुरुवात केली. जाता जाता 18 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 13 किल्ले जिंकले होते. आणि 28 नोव्हेंबर 1659 छत्रपती पहिल्यांदा किल्ले पन्हाळगडावरती गेले. म्हणून 28 नोव्हेंबर हा किल्ले पन्हाळगडावरती शिवपदस्पर्श दिन साजरा केला जातो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय पहिल्यांदा किल्ले पन्हाळगडावरती लागले. आपल्या राजाचे आदिलशाहीमध्ये खळबळ माजली. जो म्हणले अफजल खानला मारणारा माणूस आहे हा चेटक असणार, या माणसाने चेटका असणार, म्हणजे काहीतरी जादूगर असणार हा. आणि त्यावेळी सांगितलं शिवाजी महाराजाला जो कोणी मारल त्याला अर्धी आदिलशाही देणार म्हणून सांगितलं. अर्धी आदिलशाही. त्यावेळी सिद्धी मसुद सिद्धी जोवर दोघं तयार झाली, मी मारतो म्हणली शिवाजी महाराजाला. आणि आली. ती आल्यावर खूप तेराने खबर आणली महाराजांच्याकडं. ज्यावेळी राजांच्याकडे खबर आणली तेव्हा राजे मिरजेत होते. मिरजेत खबर आणल्यानंतर राजाने ओळखला. मी रायगडला गेलो तर आबेकरी इंग्रज लेखक आहे, त्याने लिहून ठेवले आपल्या पुस्तकात, ज्याच्या जवळ रायगड आहे आणि रायगडवरती शिबंदी आहे, म्हणजे अन्नधान्य खायला जर असेल तर रायगड हा जगाची लढाई करू शकतो, एवढा अभेद्य किल्ला आहे. आणि त्या किल्ल्यावर राजे गेले तर राजे सुखरूप राहणार होते. राजे म्हणले मी जर रायगडवरती गेलो तर ही सेना सगळी आपल्या स्वराज्यात घुसणार, आमच्या आया बहिणीच्या आबरू लुटणार, आपलं सगळं नासधूस करणार, तर ह्याला बॉर्डरवरच थांबवला पाहिजे. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला किल्ले पन्हाळगड आपण घ्यायचा, त्या गडावरती जाऊन राहायचो. आणि गडकऱ्याला विचारलं गडावरती शिबंदी किती आहे, अन्नधान्य किती आहे? तर गडकऱ्याने सांगितलं 5000 सैनिक 1 वर्ष अन्न खातील एवढं अन्न शिल्लक आहे, तुम्ही या राजा म्हणून सांगितलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 मार्च 1660 ला गडावरती जाण्याचा निर्णय घेतला आणि 2 मार्च 1660 ला गडाला वेढा पडला. 60,000 फौजेचा वेढा, 40,000 फौज जागता पारा, 20,000 फौज बाहेर कोण येणार आहे त्या सैन्याला थांबवण्यासाठी स्पेअर फौज ठेवलेली. प्रति शिवाजी नेताजी पालकर म्हणून होता, 5,000 सैनिक घेऊन बाहेर उभा होता. आणि त्याला सांगितलं तू वेढा फोडायचा. त्याने प्रयत्न केला पण त्याला वेढा फोडता आला नाही, कारण 20,000 सैन्य त्यानं बाहेर ठेवलं होतं. तो आदिलशाही लुटत 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 बेंगलोर पर्यंत गेला. राजे अडकून पडलेले. आणि ह्या उपसरपंच जे आहेत ना मॅडम, त्यांच्या गावातला शिवाकाशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा का दिसणारा, राजांची नाभिक समाजाचा. मग तिथं राजांच्या जवळ गेला तेव्हा राजाने सांगितलं अरे शिवा तू माझ्यासारखा दिसतोयस, तू शिवाजी महाराज म्हणून सिद्धी मसुदला भेटायला जाशील का? तर शिवाकाशीनं तात्काळ सांगितलं मी जातो राजे. पण राजाने सांगितलं जाण्या अगोदर तुझा मृत्यू कन्फर्म आहे, तू मरणार 100% आहेस, एकदा तुझ्या आईला भेटून ये. मग ते शिवाकाशी त्यांच्या आईला भेटायला शिवा गेला. आईला भेटायला गेला. आईला त्याने सांगितलं आई मी शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोवर सिद्धी मसुदला मी भेटायला जाणार आहे, तुझं मत काय? आई म्हणली जा. ती म्हणली जा मला काय प्रॉब्लेम नाही जा. परत मी तिथं गेलो तर मरणार म्हणून सांगितलं. काय बात नाही, मर म्हणून सांगितलं. मग मर म्हणून सांगितलं. शिवाकाशीत परत आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ड्रेस घातला आणि एक पालखी 4 दरवाजा पन्हाळ्यामध्ये गडावर एक किल्ला आहे, 4 दरवाजा, त्या 4 दरवाज्यातनं राजदिंडी मार्गात, त्या राजदिंडी मार्गातून माले या ठिकाणी त्याची भेट होणार होती. जो जखनीचा माळा म्हणून आहे त्या जखनीच्या माळावरती ती भेट झालेली आहे. आणि तिथून ज्यावेळी शिवकाशीत खाली उतरायला लागला तेव्हा राजाने पालखी थांबवली आणि शिवाच्या खांद्यावरती हात ठेवला, मिठी मारली. शिवाला विचारलं, शिवा तू तुझ्या आईला भेटायला गेलास तेव्हा तुला आई काय म्हटली? तर मला आईला म्हणलं मी शिवाजी महाराजांना भेटायला जाणार आहे. तर आई काय म्हणली? तर जा म्हणली. तर म्हणलं दुसरा काय प्रश्न विचारला? तर ते सांगितलं, मी आईला सांगितलं मी तिथे गेलो तर मरू शकतोय. आई म्हणली मर, माझं याच पोर जिवंत आहे म्हणली गडावर. छत्रपती शिवाजी महाराज माझं पोर आहे जिवंत आहे म्हणली. मग राजांच्या डोळ्यात पाणी आलं, राजेंच्या डोळ्यात पाणी आलं. शिवाकाशीत निघून गेला. शिवाकाशीत जसा निघायला लागला तशी वेड्यात फौज जी होती ती शिवाजी महाराजांना बघायला उत्सुक होती. जशी पालखी खाली गेली तशी इकडची फौज इकडं या लागली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजदिंडीतून विशाळकडे रवाना झाले. आणि शिवाकाशी ज्यावेळी पालखी उतरली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समोरून बघणारा एक माणूस त्यांच्या पोटामध्ये होता. तो होता फाजल खान, अफजल खानाचा मुलगा. आणि त्यानं जसं शिवाकाशीला बघितलं तसं ओळखलं, हा शिवाजी महाराज नाही, हा दुसरा कोणतरी आहे. कृष्णाजी भास्करांनी तलवार डोक्यात घातली होती राजांच्या. हा माणूस तो नाही, हा दुसरा आहे सांगितलं. त्याच वेळी शिवाकाशीला शिरच्छेद करण्यात आला, मारल्यानंतर राजे विशाळगडला निघून गेले. विशाळगडला रायगडला गेले. रायगडवरती गेले तर राजाने काय करायला पाहिजे? माणसे मेले तर मरू तर नाही पाहिजे. त्यांना 6 महिन्यानंतर एक खबर कळाली की राजे पन्हाळगडाच्या पायथ्याला शिवाकाशीची आई आहे, म्हातारी आहे, ती रोज रडते, रडायचं काही थांबणं झालं राजे. मग ती म्हणजे पोरग तर गेलं तर काय रडायचं, 6 महिने झालं अजून रडतीया म्हणले. राजाने तात्काळ निर्णय घेतला की मला जायला पाहिजे. राजे पन्हाळगडावर न जाता नेमापूर या ठिकाणी आले. शिवाकाशीच्या दारात गेलेत आणि त्यांच्या आईनं त्याचं शिवाजी महाराजांना बघितलं तसं मोठ्यानं हुंदका देऊन रडायला लागली. राजाने तिला मिठीने घेतलं. आई म्हणले तू पोरगी गेलंय ग? तर म्हणली बाळा मी त्यासाठी रडत नाही रे, मी ह्यासाठी रडतोय की देवानं मला तुझ्यासारखं दिसणारे याक पोरगा घातलं, 5-7 घातले, ती सुद्धा तुझ्या पायावर घातली असतील, देवाने याक काय घातलं म्हणून मी रडायला लागलो. आणि शिवाजी महाराजांनी मिठी मारली. मला शिवा गेलेल्याचं दुःख नाही बाळा, मला याक पोर झाल्याचं दुःख आहे म्हणले. अशी लोक हिंदवी स्वराज्यात होती. आणि त्या राजांचा आदर्श घेऊन आपण आज लढाई करतोय. लढाई ही आपल्या संघच आहे. मला काय व्हायचं? मला टेन्शन फ्री जगायचं आहे. मला काय व्हायचं आहे? मला जगाला सर्वात मोठं व्हायचं आहे. अरे मला तुम्हाला सांगितली माझी मार्क 46 आणि 42% आहे. मग माझ्यासारखा माणूस काय करू शकतो? एक दिल्लीमध्ये मी गेलो होते एका ठिकाणी, राष्ट्रपती भवनच्या गेटवर एक नामांकित व्यक्ती तिथे आली होती. त्यांना गेटवर आत सोडलं नाही 4 दिवस. आणि माझ्यासारखा एक सैनिक आय कार्ड दाखवल्यानंतर आत गेला. राष्ट्रपती भवन मध्ये चहाच्या कपावरती सोन्याचा अशोक स्तंभ असतो. चहाच्या कपावरती सोन्याचा अशोक स्तंभ, चहाच्या बशीवरती सोन्याचा अशोक स्तंभ असतो. त्या कपातून मी चहा पिलो तिथं राष्ट्रपती भवन मध्ये. गावात राहणारा मालेगाव माझं. हे कसं काय झालं? कारण गुरुचा आशीर्वाद. गुरुनं या अंधारी प्रज्ञा दाखवली वाट. गुरु शिवाय तुम्हाला या जगात कोणच मार्ग दाखवू शकत नाही. गुरु हा तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. गुरु शिवाय तुम्ही अपूर्ण आहात. या व्हॉट्सअपवर तुम्हाला वाटत असेल गुगलवर तुम्हाला सगळं मिळतंय. गुगलवर तुम्हाला गुरु मिळणार नाही. गुगलवर तुम्हाला संस्कार मिळणार नाही. ते तुमच्या रक्तामध्ये असावे लागतात. आणि रक्तामध्ये संस्कार यायला तुमचा गुरु तसा असावा लागतो. गुरु जवळ तुम्ही जावं लागतं. त्याशिवाय या जगात शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज मोठे का झाले? कारण त्यांनी ते पाळलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाची मसूद पाडली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाचं मंदिर पाडलं नाही. कुणाला एखाद्या माणसाला अचानक सजा दिली नाही. अरे रायगडवरती टकमक टोक आहे. त्या टकमक टोकावरती तांब्याची तोफ ठेवली जायची. आणि जो कोण गद्दारी करेल त्याला तोफेच्या तोंडी दिलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार एवढा करून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एकाला सुद्धा तोफेच्या तोंडी दिलेलं नाही. ट्रायल बघायला
राजा आहे, आज हा दुश्मन आहे, चल त्याला लावा तो बेतोडी मारून टाकूया. नाही, केलं नाही. म्हणून त्यावेळी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो. राज्याभिषेक चालू होता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेकाच्या वेळी इकडे तिकडे बघत होते, माझे मावळे कुठं आहे. ही जरी दंतकथा असली तरी ही सत्य कथा अंगावरती शाळा येणारी कथा आहे. माझे मावळे कुठं आहेत म्हणले. त्यावेळी त्यांना बहिर्जी दिसला नाही, त्यावेळी त्यांना प्रतापराव दिसले नाहीत, कारण नेसरीच्या खिंड्यात वेड्यात मराठे वीर दौडले साथ हे ते गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर आपलं आयुष्य बलिदान दिलं होतं. आपल्या जीवनातून या स्वर्गवासी झाले होते प्रतापराव गुजर. आणि ज्यावेळी राज्याभिषेक चालू होता त्यावेळी राज्याभिषेकच्या वेळी राजे इकडे तिकडे डाव करत होते. त्यावेळी ते ज्यावेळी भिकाऱ्यांना दान देत होते, साधूंना दान देत होते, त्यावेळी त्यांनी बघितलं तर आपला गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक हा भिकाऱ्यांच्या ओळीत बसलेला आहे. आणि त्यावेळी राजाने त्याला मिठी मारली. राजे रडायला लागले की माझ्या स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख ज्यानं माझ्या स्वराज्य उभा करण्यासाठी आयुष्याचं पूर्ण आयुष्य दिलं, त्या माणूस माझा भिकाऱ्याच्या ओळीत बसलेला आहे म्हणून सांगितलं. मिठी मारत राजे रडायला लागले. म्हणजे राजे किती महान आहे, ही व्यक्ती किती महान आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. त्या भूमीत आपण राहतोय. आपलं दायित्व काय बनतंय, आपण का मोठं होऊ शकत नाही. आज इथं बसलेली एखादी तिसरीची मुलगी या जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती का होऊ शकत नाही, ती या जगातली सर्वात मोठी का होऊ शकत नाही, कारण आपली स्वप्न लहान आहेत. आपण स्वप्न मोठी बघायची. एक दिवस सुद्धा आपल्या अभ्यासावर सॅटिस्फाईड व्हायचं नाही, समाधानी व्हायचं नाही, मला ह्याच्यापेक्षा बेटर करायचा. आणि ही स्वप्न तुम्ही बाळगायचे बाळानो. मी गडावरती जातो, मी कविता करतो, मी अशा भरपूर कविता केल्यात, मी 250 कविता केल्यात, मी प्रेमावर सुद्धा कविता केल्या बाळानो. मी प्रेमावर पण कविता करतो, राजांच्या जेव्हा पण करतो. एकदा असंच मी ज्याला गडावर जायचं ते माझी पत्नी माझी बायको मला शिवाय द्यायची. तुम्हाला काय कळतंय का नाही, एवढ्या रात्रीच्या गडावर जाता. रात्री किती वाजता, 11, 11:30 वाजता गडावर जायचं. बसायचं त्या डोंगरावरती कधी कधी एकटाच, कधी कधी हा माझा मित्र असायचा माझ्या बरोबर. आणि जेव्हा मी एकटं बसायचं आणि मी विचार करायचा, सूर्य अस्त होताना मी गडावरती गेलो आणि पौर्णिमा होती. बायकोचा फोन, अहो पौर्णिमा आहे काय कळतंय का नाही, भूतक येत असतात गडावरती, तुम्ही काय डोकं फिरले का, डोकं घालला या म्हणली. 11:30 वाजता बायकोच्या भीतीने मी गाडीला शेल्फ मारायला ठरवला. गाडीला शेल्फ मारला आणि अचानक आकाशामध्ये चंद्र दिसला. मावळत्याला मी सूर्य बघितला होता आणि अचानक मला कविता सुचली की अवकाशाला घालून गवसनी सूर्य गेला असताना सह्याद्रीच्या काळोखात चंद्राला साथीला शिवरायांचे मावळे आम्ही नाही झुकणार कुणापुढे. जीवाची बाजी लावून आम्ही जिंकू सारे गड किल्ले. तानाजी बाजी यसाजी मावळे आणि कणखर सारे, त्यांच्या मातीत आमचा जन्म. आम्ही खरंच भाग्यवान सारे, आम्ही शिवरायांचे मर्द मावळे, आम्ही शिवरायांचे मर्द मावळे. ही कविता करायसाठी मला बायकोच्या शिव्या खाव्या लागल्या. आता बायको म्हणते तुम्हाला तुमच्या मम्मीने तुमच्या पप्पांना शिव्या दिली असा प्रकार होतो. त्यामुळे तुम्ही हसायला पाहिजे मोठ्यानं. येस या ना, हा ना दीदी, येस या नो, नो, व्हेरी गुड, शाबास. तर हे तुमच्या जीवनामध्ये येणार. तुम्हाला समाज जरी नावं ठेवला तर तुमचं टार्गेट पाहिजे, मला एक चांगला ऍथलीट व्हायचा आहे, म्हणजे मला खेळाडू चांगला व्हायचा आहे, मला दांडपट्टा चांगला शिकायचा आहे, मला योगा चांगला शिकायचा आहे, मला ह्या क्षेत्रात सुद्धा पुढे यायचा आहे. तारा राणी सारखी मर्द मराठी, ज्या तारा राणी हिंदवी स्वराज्य ज्यावेळी पूर्ण बुडायला निघालं, संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर ज्यावेळी रायगडच्या धनगराच्या डालग्यामध्ये बसवून त्यांना वाघ दरवाजात खाली सोडलं राजाराम महाराज आणि तारा राणी साहेबांना. राजाराम महाराज तारा राणी साहेब शाहूवाडीला आल्या, शाहूवाडीला गादी स्थापन केली. राजाराम महाराज निघून जिंजीला गेले. एकटी स्त्री राहिली होती. बाई काय करू शकते, एक स्त्री काय करू शकते, ते उदाहरण म्हणजे महाराज ताराणी. एका स्त्रीनं 2 सरदार बरोबर होते, संताजी घोरपडे, धनाजी जाधव. 25,000ची सेना तयार केली आणि जो औरंगजेब दिल्लीवरनं निघाला होता त्या औरंगजेबाला याच मातीत काढलं त्या बाईनं. शेवटी ही बाई करू शकते. त्यामुळे स्त्रिया कुठे कमी आहेत हे स्वप्न डोक्यात पहिलं काढून टाका.
त्या तारराणीनं भऱ्याभऱ्यांनी उभं चिरून काढण्याचं काम केलं आणि हिंदवी स्वराज्य आबाद ठेवलं. कारण छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांना मिळालेलं वरदान आहे. त्यांना ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी आपण आमच्या अंगात हत्तीचं बळ येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांचा ऑक्सिजन आहे आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांना मिळालेलं पाणी आहे. आणि पाण्याला ऑक्सिजन शिवाय आपण जसं जगू शकत नाही तसं छत्रपती संभाजी शिवाजी महाराज शिवाय आपण जगू शकत नाही. कारण ती म्हणजे आपली श्वास आहे, ती म्हणजे आमची ऊर्जा. आणि जर यांचा आदर्श घ्यायचा असेल तर जे गुरु सांगतात त्या गुरुचं तुम्ही ऐकलं पाहिजे. मी भरपूर सांगितलं तुम्हाला, कविता करतो, मला ही ऊर्जा कुठून मिळते? कारण मी रोज गडावरती जातो. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आले असते तर मी म्हणजे कशा पद्धतीने राहिले असतील, राजा माझा कसा राहिला, माझ्या राजाने कुठला महाल बनवला नाही, कुठला बीबी का मकबर बनवला नाही, कुठला ताजमहल बनवला नाही आपल्या एखाद्या आवडत्या पत्नीसाठी. प्रत्येक ठिकाणी जाऊन कुठं झाडाखाली राहिला, कुठं एखाद्या म्हणजे रानात बसून भाकरी खाल्ली. ज्यावेळी विशाळगडला निघायला लागले राजे त्यावेळी वाटत गेले पांढरे पाणी गाव आहे. त्या पांढऱ्या पाण्यापाशी गेल्यावर राजाला भूक लागली. एका बाईने त्यांना भाकरी कांदा दिला. त्यांनी कांदा भाकरी फोडली खाली. बाई बोलता बोलता म्हणली, राजे सगळं खरं आहे पण उन्हाळ्यात आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही, पाण्याची काही सोय करायची राजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज स्मित हसले, निघून गेले. 6 महिन्यानंतर एक लोक पाठवली रायगडवरनं सैनिकांच्या बरोबर आणि त्या लोकांनी तिथे एक विहीर मारली. 350 वर्ष झाले त्या विहिरीचं पाणी कायम ओव्हरफ्लो होते, वरनं खाली पडतंय. हे छत्रपती शिवाजी महाराज एका स्त्रीच्या सांगण्यावरनं, एका आईच्या सांगण्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कार्य केलं. राजा असा पाहिजे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमची दूरदृष्टी पाहिजे. प्रत्येक शब्द जे तुम्हाला गुरु सांगतील ते ऐकला पाहिजे. तुमचे सहकार्य सांगतील ते ऐकलं पाहिजे. तुमच्या डोक्यात पाहिजे आणि त्याच्यावर तुमच्या मनामध्ये कार्य चालू झालं पाहिजे आणि नंतर ते कृतीत उतरलं पाहिजे. जर तुम्ही ते कार्य कृतीत उतरलं तर या जगात तुम्हाला कोण श्रीमंत होण्यापासून वाचवू शकत नाही. तुम्हाला श्रीमंत व्हावंच लागेल. बिल गेट्सनी सांगितलेलं आहे की ह्या जगात गरीब जन्माला येणे दिस इज नॉट युअर मिस्टेक, ही तुमची चूक नाही, पण गरीब मरणे ही तुमची चूक आहे. ह्या जगात जर तुम्ही गरीबाच्या पोटात जन्माला आला असेल तर ही तुमची चूक नाही, पण गरीब जर मेला तर ही तुमची चूक आहे. हे का सांगितलं, का मोठी झाली? अरे 17 वर्षापूर्वी सारे एस्कॉन टेम्पल मध्ये अमेरिकेमध्ये जेवायला जायचा एक व्यक्ती आणि सार्वजनिक बाथरूम मध्ये तयार व्हायला जायचा आणि 17 वर्षात जगाचा सर्वात श्रीमंत झाला. इलॉन मस्क. ही माणसं एस्कॉन टेम्पल मध्ये गेली, आपल्या साधू संतांच्या सानिध्यात गेली, प्रभू श्रीकृष्णांच्या सानिध्यात गेलीत आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. ती मोठी झाली. का झाली? बिल गेट्स ही मोठी झाली आपल्यामुळे झाली. आमचे संस्कार त्यांना मिळाले. आमच्या जवळ येऊन मोठी झाली. आमची माणसं का मोठी होत नाहीत? कारण आमच्या माणसांना प्रॉब्लेम आहे चुलत भावाचा, चुलत बहिणीचा, परत शेजारच्या बाईचा, त्या बाईचा. तू टी शर्ट घालून काय गेलीस म्हणून टेन्शन मध्ये आपण येतो. तू काय करायला दाढपट्टा घेऊन काय करतेस? तुला काय लढायला जायचं का म्हणते? कशाला ती जनाला लागतेस? पेन वही घे, कशाला ती शिकतेस? मग कुठं तू सासू काय तर म्हणले की लढायचं, घरात आईला फोन करायचा. नो, त्यासाठी तुम्ही दाढपट्टा मन लावून शिकला पाहिजे. तुम्ही योगासन रोज प्रॉपर केलं पाहिजे आणि जर तुम्ही तसं केलं तर या जगात तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात हे लक्षात ठेवा आणि सदैव गुरुचा आदर ठेवा. जर गुरुचा आदर केला तर या जगात तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोण वाचवणार नाही. कारण ह्याचं उदाहरण मी आहे. मी आहे बाळांनो, माझा इतिहास सांगितला मी गुरुना तुमच्या. हसणार, पण आम्ही आज तुमच्या पुढे आहे याचं कारण फक्त गुरु आहे. म्हणून तुम्ही हे केलं पाहिजे. मी एवढंच सांगतो. आणि आज मी आबाजी पाटलांचा मला आदेश आला की संजय सर तुम्ही इकडे या लागतंय. मी तात्काळ म्हणलं त्याची येतो आणि मी आलो. पण मी आज इथं आलोय, मी माझ्या जीवनाचा सगळ्यात
आयुष्यातला माझ्या पूर्ण या 45-46 वर्षाच्या आयुष्यामधला सगळ्यात चांगला दिवस काय असेल तर आज या विठ्ठलाच्या पंढरीमध्ये येऊन माझ्यासारखा नारायण, मी तसा जगातला मोठा देव आहे, माझं नाव नारायण आहे आणि नारायण तुमच्या पुढे मी बोलायला लागलोय, मी देवाच्या पुढे बोलायचं योग माझ्यासारख्या साध्या पन्हाळगडाच्या पायथ्याला राहणाऱ्या नागरिकाला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. आणि ते म्हणतात कविता म्हणतात, आबाई पाटलांची एक ऑफर आहे, कविता म्हणा म्हणतात. मग ठीक आहे, तुम्हाला कविता ऐकणार काय? कोणत्या ऐकणार? प्रेमाव ऐकणार का शौर्य ऐकणार? आणि प्रेमाव का नको? दोन्ही पण सांगा म्हणतात बघा. म्हणजे ती मोठी लोक आहेत ना ती म्हणतात, म्हणजे तुम्ही जरा त्यांच्यावर बघा उद्यापासून. मी प्रेमाव सुद्धा कविता केली ज्यावेळी मी मिलिटरीत होतो. त्यावेळी मी एसटीतून जायचो आणि त्यावेळी आमच्या मैत्रिणी ज्या होत्या त्या मोगऱ्याचं फुल किंवा मोगऱ्याची अशी माळ गळ्यात डोक्यात लावायच्या. मग मी त्याच्यावर एक कविता केली आणि ती कविता अशी होती, मृण माया स्पर्श तुझा श्वासात माझ्या तसाच आहे, गंध तुझ्या मोगऱ्याचा श्वासात माझ्या तसाच आहे, हृदयाच्या मंदिरात बोल तुझे तसेच आहेत, पापण्यांच्या सावली खाली 2 थेंब तसेच आहेत, तू सोडून गेल्यापासून आधार सावली तशीच आहे आणि आठवणीच्या सहवासात मी वेडा तसाच आहे, आठवणीच्या सहवासात मी वेडा तसाच आहे. आणि एक कविता केली होती आणि ती दुसरी कविता ती शौर्यावर आहे आणि ती कविता अशी आहे की तानाजी बाजी संताजी धनाजी औरंग का घमंड तोड़ा था तुमने, तुम तो मराठा गले का हार है, सह्याद्री में तुम्हारा शौर्य अमर है, सह्याद्री को कान लगाओगे तो सह्याद्री शौर्य बताएगा और हर किले पर घूमोगे तो मराठों की ताकत दिखलाएगा. मराठे ऐसे सच्चे थे, अपने राजा के प्रति खरे थे, अपनी जान की बाजी लगा के भी छत्रपति शिवाजी का सर झुकने नहीं दिए थे. और आगरा से औरंग की कैसे छत्रपति शिवाजी वापस आए थे, तब औरंगजेब बनने के लिए तरसा था, लेकिन हमारे राजा ने उसका घमंड तोड़ा था और आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था. मी तुम्हाला एवढंच सांगेन, जाता जाता फक्त आग्र्याच्या किल्ल्यातला छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा एक संदेश देतो. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले. 8 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू बाळाला बरोबर नेलं. राजांना माहित होतं की मी वाघाच्या जबड्यात चाललोय, माझा मृत्यू होण्याची शक्यता आहे, पण माझा मुलगा सुद्धा त्यात जाणार आहे, पण मुलग्याला बरोबर घेऊन गेले. पण राजांना हे माहित होते कारण राजांची दूरदृष्टी जास्त मोठी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 4,500 गुप्तहेर पहिलेच आग्र्यात पाठवले होते. आणि ज्यावेळी म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात पळून आले असं म्हणतात ना, ही चूक आहे मित्रांनो. ज्यावेळी औरंगजेबाच्या पुढे राजे गेले, औरंगजेबाला पाठ दाखवली, तेव्हा औरंगजेबाला वाटलं छत्रपती शिवाजी महाराज कैदेत टाकायला पाहिजे आणि कैदेत टाकायचा निर्णय घेतला. पण छत्रपती शिवाजी महाराज एवढंच म्हणलं, तुम्ही राजे लय म्हणताय माझं सैन्य मोठं आहे मोठं आहे मोठं आहे, मला तर तुमचं सैन्य बघायचं आहे म्हणले, मला बघायचं किती ताकदवर आहे. तेव्हा राजाने 3च लोकांना निशस्त्र म्हणजे हत्यार न घेता दरबारात बोलवलं. त्या 3 सैनिकांची नाव होतं हैबतराव शेळमकर, येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे. यांच्या तिघांच्या मिशामध्ये लिंबू बसायचा, लिंबू मिशामध्ये बसायचा. तोंड अशी होती तर एवढे मोठे डोळे. तिघांनी औरंगजेबानं बघितलं आणि त्याने विचार केला ही 3 माणसं दरबार सोपवू शकतात, तर राहिलेली 4,500 आहेत ती काय करतील? 4,500 पूर्ण आग्रा सपवतील. ह्या राजाला धरून चालणार नाही, याला सोडायलाच पाहिजे. या औरंगजेबाने त्यावेळी विचार केला होता. अशी मावळं छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. राजे म्हणायचं माझा एक मावळा 1000ला भारे आहे, तर 4,500 गुणिले 1000 केल्यावर 4.5 लाख मावळे होतात आणि त्यांची फौज होती 1 लाखाची. 4.5 लाखांनी काय कार्यक्रम केला असता तुम्ही विचार करा. हा कार्यक्रम करण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होती. याचं कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, कारण त्यांच्या डोक्यावरती गुरुचा आशीर्वाद होता. त्याचप्रमाणे तुमची दूरदृष्टी तशी पाहिजे, तुमच्या डोक्यावरती गुरुचा आशीर्वाद पाहिजे. या जगात तुम्ही मोठं होणार. आणि तुमच्याकडे बघितलं, तुमचा चेहरा बघितला, मला नक्कीच खात्री पटलेली आहे की 19वे शतक हे इंग्रजांचं होतं, 20वे शतक अमेरिकेचं होतं, कारण त्यांनी परमाणु बॉम्ब टाकला जपानवर.
नेस्तनाबूत केलं त्या जपानला, पण तुमचं चेहरा बघून मला नक्कीच खात्री वाटत्या की 21वावं शतक हे फक्त भारतात असणार, कारण तुमच्यासारखी लोक भारतामध्ये जन्माला आले. एवढंच मी सांगतो. आणि माझ्यासारख्या सैनिकाला ही सेवा करण्याचा संधी दिली त्याबद्दल आबाजी पाटलांचा परमेश्वराचा चरण स्पर्श करतो, माझ्या गुरूंना चरण स्पर्श करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. जाता जाता मी एक घोषणा देणार आहे, फक्त आवाज माझा मोठा आहे का तुमचा मला बघायचा. या पंढरीच्या विठ्ठलाला जिथं का आहे त्यांना कळायला पाहिजे की परमेश्वरा या कशी घोषणा झाल्या. तर आता मी घोषणा देणार, तुमचा आवाज मोठा आहे का माझा बघायचा. भारत माता की